मी सुरेश बोरकर, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, गव्हर्नमेंट ITI वर्धा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चॅप्टर याचं नाव आहे ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आपण बरेचदा हा शब्द ऐकलेला असतो. ह्युमिडिटी म्हणजे काय ऐकलेला आहे आपण. ह्युमिडिटी म्हणजे साधारणतः आपण त्या गोष्टीला म्हणतो जिथे वॉटर वेपर जास्त प्रमाणात असतात. आपण जर उदाहरण पाहिलं तर जे समुद्र किनारे आहेत किंवा समुद्र किनाऱ्यावरचे जे शहर आहेत त्या ठिकाणी आपण ह्युमिडिटी जास्त आहे असं म्हणतो. त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त कशामुळे असते तर त्या ठिकाणी जे समुद्राचं पाणी असते त्या समुद्राच्या पाण्याचं सूर्याच्या उष्णतेमुळे वेपरायझेशन होत असते आणि ते वेपर झालेले वॉटर वेपर्स आहेत ते तिथल्या समुद्राच्या परिसरामध्ये पसरलेले असतात. म्हणून आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त आहे. या ठिकाणी बघा स्लाइडमध्ये लिहिलेलं आहे अ मेजर ऑफ द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर दॅट इज मॉइश्चर इन द एअर. हवेमध्ये किती प्रमाणात वॉटर वेपर उपलब्ध आहेत, ॲक्च्युअल प्रत्यक्ष किती प्रमाणात आहेत त्याला म्हणतो आपण त्याची ह्युमिडिटी. आता ही ह्युमिडिटी आपण मोजताना क्युबिक मीटर पर एअर म्हणजे त्या एखाद्या एक एकक वॉल्यूममध्ये क्युबिक मीटर वॉल्यूममध्ये किती प्रमाणात पाण्याचे किती ग्राम पाणी उपलब्ध आहे त्यावरून आपण त्याची ह्युमिडिटी ठरवतो. आता तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याकडे वातावरणामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचं वातावरण खूप जास्त टेम्परेचरमध्ये असतं. 40च्या पुढे 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे आपलं टेम्परेचर असतं. अशा वातावरणामध्ये ह्युमिडिटी ही कमी असते, पाण्याचे कण कमी असतात, त्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल जाणवायला लागतं. आपण त्यासाठी काय करतो, आपण आपल्या घरगुती वापरामध्ये बघा आपण वॉटर कूलर लावतो. कूलर काय करते ॲक्च्युली, कूलरमध्ये एक फॅन असतो. तो काय करतो, बाहेरच्या बाजूची हवा ओढून घेतो आणि त्यामध्ये मध्ये पाण्याचे जाळे लागलेले असतात. त्या जाळ्यामध्ये पाणी पडत असते. ते पाण्यामधले थंड पाण्याचे कण आपल्याकडे ओढून घेतो आणि ते फॅनसोबत रूममध्ये पसरवतो. त्यामुळे काय होते, त्या रूमची ह्युमिडिटी वाढते. त्यामुळे आपल्याला त्या रूममध्ये कम्फर्टेबल जाणवते. परंतु बाहेर मात्र ह्युमिडिटी कमी असते, बाहेर ड्राय एअर असते. तर याला म्हणतो आपण ह्युमिडिटी. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग जेव्हा विचार करतो आपण, स्पेशली एअर कंडिशनिंगमध्ये ह्युमिडिटी हा फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो, ज्यामुळे मानवी शरीराला किंवा समुद्राच्या वातावरणामध्ये कम्फर्टेबल किंवा अनकम्फर्टेबल जाणवते. पावसाळ्यामध्ये जर ह्युमिडिटी वाढली तर सुद्धा आपल्याला अनकम्फर्टेबल असते किंवा हिवाळ्यामध्ये ह्युमिडिटी कमी असली तरी आपल्याला अनकम्फर्टेबल जाणवतो. त्यामुळे एअर कंडिशनिंगचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा ह्युमिडिटी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा विचार करतो, या ठिकाणी बघा एक चार्ट दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा जो ग्राफ आहे, या ग्राफवर ही जी आडवी लाईन आहे ही आहे टेम्परेचरची आणि ही जी उभी लाईन आहे या ठिकाणी एअर मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी. प्रत्येक हवेची एअर होल्डिंग कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. जसं उन्हाळ्याचं उदाहरण घेतलं आपण आणि एक आपण रूम घेतली तर त्या रूममध्ये ती हवा जास्तीत जास्त प्रमाणात ह्युमिडिटी आपल्याकडे सामावून घेऊ शकतो, कारण त्या हवेमध्ये वॉटर वेपर्स किंवा ह्युमिडिटी नाही आहे, मॉइश्चर नाही आहे. त्यामुळे ते आपल्याकडे अजून मॉइश्चर सामावून घेऊ शकतो. परंतु आपण तीच रूम जर पावसाळ्यामध्ये बघितली तर पावसाळ्यामध्ये ऑलरेडी हवेमध्ये मॉइश्चर किंवा वॉटर वेपर असतात. त्यामुळे त्या हवेची क्षमता राहणार नाही जास्त वॉटर वेपर आपल्याकडे सामावून घेण्याची. तर त्या गोष्टी रूममधल्या टेम्परेचरवर, तापमानावर अवलंबून असतात. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा बघा, रूम टेम्परेचर जसजसं पुढे पुढे वाढत गेलेलं आहे तसतसं इकडे एअर मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढत गेलेली आहे. याचा अर्थ काय, रूमचं तापमान वाढलं की एअर होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढते, म्हणजे ती हवा मॉइश्चर आपल्याकडे ॲक्सेप्ट करू शकते. ठीक आहे. आता या ठिकाणी उदाहरण दाखल आपण समजा घेतलं आहे 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, तर आपण 40 डिग्री सेल्सिअस तापमानावर जर आपण वॉटर एअर होल्डिंग कॅपॅसिटी बघितली त्या हवेची तर ती साधारणतः 0.6 ते 0.7 kg एवढी दाखवत आहे. बरोबर आहे. तर हे सगळं हवेच्या तापमानावर अवलंबून असेल. आता आपण बरेचदा रिलेटिव्ह ह्युमिडिटी बोलतो. या ठिकाणी तुम्हाला परत एक चार्ट दिलेला आहे. चार्टमध्ये बघा सॅच्युरेशन वर्सेस एअर टेम्परेचर असं दाखवलेलं आहे.
या ठिकाणी 104 डिग्री फॅरनहाइट तापमान आहे आणि या ठिकाणी पाण्याचे जे वेपर ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर दाखवलेला आहे 47 ग्रॅम्स. याचा अर्थ काय, या तापमानावर ही जी हवा आहे ही हवा 47 ग्रॅम एवढे वॉटर वेपर्स आपल्याकडे सामावून घेऊ शकते. आपण तेव्हा त्याला म्हणू की त्या हवेचं सॅच्युरेशन झालेलं आहे. सॅच्युरेशन याचा अर्थ काय की त्या हवेची पुन्हा त्यापुढे वॉटर वेपर सामावून घेण्याची क्षमता नाही आहे. जर आपण 68 डिग्री फॅरनहाइट तापमान घेतलं तर तो 15 ग्रॅमपर्यंत वॉटर वेपर सामावू शकतो. त्याचं त्या ठिकाणी सॅच्युरेशन होणार त्या रूमचं. ज्या रूमचं तापमान 32 डिग्री फॅरनहाइटपर्यंत आलेलं आहे ही हवा 4 ग्रॅमपर्यंत वॉटर वेपर्स आपल्याकडे सामावून घेऊ शकते. हा त्याचा एक चार्ट तुम्हाला दाखवतो. आपण आता रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा विचार करू. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, बरेचदा हा एअर कंडिशनिंगमध्ये हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. आपण असं म्हणतो की एअर कंडिशनर हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी कंट्रोल करतो, नियंत्रित करतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, द पर्सेंटेज ऑफ वॉटर वेपर दॅट इज ॲक्च्युअली इन द एअर कम्पेअर टू द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर एअर कॅन होल्ड. एखाद्या रूमची वॉटर वेपर सामावून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. जर एक कुठलीही आपण रूम पकडली, कुठल्याही वातावरणातली, कुठल्याही तापमानावरची, त्या रूममध्ये ॲक्च्युअली वॉटर वेपर किती उपलब्ध आहेत आणि त्या रूमची किंवा त्या तापमानाची अजून किती वॉटर वेपर ॲक्सेप्ट करू शकण्याची क्षमता आहे, याचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हणतो आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ॲक्च्युअल वॉटर वेपर कंटेंट आणि मॅक्झिमम वॉटर वेपर कॅपॅसिटी ऑफ द एअर. म्हणजे आपण उदाहरण दाखल घेतलं की समजा एक रूम आहे 10 बाय 10 अशी, समजा आपण एक रूम घेतली तर त्या रूमची एअर वेपर वॉटर वेपर ॲक्सेप्ट करण्याची किंवा सामावून घेण्याची कॅपॅसिटी ही समजा 100 आहे. तर ॲक्च्युअल वॉटर वेपर त्यामध्ये एकही नाही आहे, बरोबर आहे. त्याची क्षमता मात्र 100 आहे, बरोबर आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणू, त्या रूममध्ये 0 डिग्री सेल्सिअस रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी नाही आहे. समजा त्या ठिकाणी पुन्हा आपण कूलर लावलं समजा रूममध्ये, काही पाण्याचे कण त्या ठिकाणी टाकले, 25% आपण किंवा 25 समजा ग्रेन्स त्या ठिकाणी आपण वॉटर वेपर टाकले, तर त्या रूमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 25% होईल. 100% आपण वॉटर वेपरनं ती रूम भरली तर त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% होईल. 50% भरली तर 50% होईल. या पद्धतीनं आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढली जाते किंवा काढतो. पावसाळ्यामध्ये समजा वातावरणामध्ये सामावून घेण्याची क्षमता कमी असते. ऑलरेडी वातावरणामध्ये ऑलरेडी जी हवा असते ती ह्युमिड असते, त्यामध्ये ऑलरेडी वॉटर वेपर असतात, त्यामुळे त्या रूमची तेवढी क्षमता नाही आहे. ती ऑलरेडी सॅच्युरेटेड रूम असते वॉटर वेपरने, त्यामुळे पावसाळ्यामध्ये ऑलरेडी ह्युमिडिटी ही पूर्ण 100% किंवा 80% 90% आपल्याला पाहायला मिळते. ऑलरेडी वॉटर वेपर्स असतात 90%, तर म्हणून आपण पावसाळ्यामधले ह्युमिडिटी ही जास्त असते. तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या हवेची किंवा एखाद्या रूमची, एखाद्या वातावरणातली रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढू शकतो. हा चार्ट आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण ड्यू पॉईंटवर जाऊ. ड्यू पॉईंट काय आहे? ड्यू पॉईंट रेफर्स टू द टेम्परेचर ऑफ विच एअर इज कम्प्लिटली सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. सॅच्युरेटेड म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एखादी रूम असेल तर त्या रूममध्ये त्या रूमची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी किती आहे. त्या रूमची समजा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी 100% आहे किंवा 100 आहे असं आपण गृहीत धरू आणि ते पूर्णपणे भरल्या गेली आहे. त्यानंतर मात्र त्या रूमची वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी संपलेली आहे. त्यानंतर समजा आपण परत त्या ठिकाणी वॉटर वेपर टाकण्याचे प्रयत्न केले तर ती जी हवा आहे किंवा ती जी रूम आहे ती कंडेन्स त्या ठिकाणी दवबिंदू तयार होते. तर त्या पॉईंटला आपण म्हणतो ड्यू पॉईंट टेम्परेचर. ज्या पॉईंटला दवबिंदू बनणं सुरू होईल किंवा पूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं तापमान ज्याला आपण ड्यू पॉईंट टेम्परेचर म्हणतो. त्याच्या पुढचं तापमान दवबिंदू बनण्याचं सुरू होऊन जातं किंवा ड्यू पॉईंट म्हणतो त्याला आपण, तर त्याला म्हणतात ड्यू पॉईंट टेम्परेचर. पुढे आहे सायक्रोमीटर. सायक्रोमीटर काय आहे? हे एक उपकरण आहे ज्याच्या सहाय्यानं आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढू शकतो. सायक्रोमीटरमध्ये डायरेक्टली आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढत नाही, तर त्या ठिकाणी 2 थर्मामीटर्स असतात. एकाला म्हणतात ड्रायबल थर्मामीटर आणि दुसऱ्याला म्हणतात वेटबल थर्मामीटर. ते जे ड्रायबल थर्मामीटर असते ते तुम्हाला ॲक्च्युअली जे रूमचं तापमान आहे ते दर्शवते आणि वेटबल थर्मामीटरला त्याला एक कपडा गुंडाळलेला असतो. त्याच्या पॉईंटला सेन्सर पॉईंटला कपडा गुंडाळलेला असतो आणि तो कपडा ओला केल्यानंतर आपण जर थर्मामीटर फिरवला त्या रूमच्या वातावरणामध्ये तर तो इव्हॅपोरेट होतो. इव्हॅपोरेट झाल्यानंतर त्या थर्मामीटरचं तापमान खाली येतं, कमी होतं.
ते जे तापमान आपल्याला मिळतं त्याला म्हणतो आपण वेट बल्ब टेम्परेचर. आणि ह्या दोघांचा जर आपण डिफरन्स काढला तर त्याला म्हणतो आपण वेट बल्ब डिफरेशन. दिसतं आपल्याला वेट बल्ब डिफरेशन. समजा एखाद्या रूमचं ड्राय बल्ब तापमान 66 डिग्री सेल्सिअस होतं आणि ते आणि वेट बल्ब टेम्परेचर समजा 63 डिग्री सेल्सिअस 63 डिग्री सेल्सिअस होतं. दोघांचा डिफरन्स 3 डिग्री सेल्सिअस झाला. तर त्या पॉईंटवर त्या रूमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 85% झाली. असं म्हणजे चार्टवरून आपण त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढू शकतो. त्यानंतर तुम्हाला आपण चार्ट त्याच्यामध्येच आहे एक एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. समजा हे एक ब्लॉक दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये 0% रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे. याचा अर्थ काय की त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला व्हाईट रंगाचा ब्लॉक दिसत आहे. त्या ब्लॉकमध्ये एकही वॉटर वेपर्स नाही आहे. 0% वॉटर वेपर्स आहे म्हणून त्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही 0% आहे. तर दुसरा जो ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा ब्ल्यू रंगाचा दिसत आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे वॉटर वेपर्स भरलेले आहेत. पूर्ण सॅच्युरेटेड एअर आहे ती वॉटर वेपर्सनी. त्यामुळे त्या रूमची किंवा त्या ब्लॉकची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% आहे. हे तुम्हाला सांगितलेलं होतं. हे पण त्याच्या प्रकारचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा एक ग्राफ दिसत आहे. इथं तुम्हाला मिडनाईट 12 to डे 12 म्हणजे रात्रीचे 12 ते दिवसाचे 12 अशा प्रकारचे 12 तासाचं तुम्हाला एक हे दाखवलेलं आहे. 24 तासाचा एक रात्रीचे 12 ते रात्रीचे 12 24 तासाचा एक ग्राफ दाखवलेला आहे. रात्री 12 तापमान हे जे रेड लाईन दाखवत आहे ही टेम्परेचरचा ग्राफ आहे आणि हे ब्ल्यू दाखवत आहे आपल्याला हे RH म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा ग्राफ आहे. इथे बघा टेम्परेचर तुम्हाला दाखवत आहे रात्रीचं 12 वाजता. परत सकाळी 6 झालं तर टेम्परेचर इथं पहाटेचा गाळा आहे 4 ते 5 वाजता टेम्परेचर थोडं डाऊन होतं. परत इथं 6 वाजता टेम्परेचर या ठिकाणी येतं. जसजसे दुपार होईल तसतसं हे टेम्परेचर वाढत जाईल. मिडनाईट नूनला इथपर्यंत येईल. संध्याकाळी 6, 5 वाजता 4 वाजता याचं टेम्परेचर वाढलेलं असेल आणि परत ते डाऊन होईल. परत याच लेवलला रात्री 12ला येईल. एक 24 तासाचा टेम्परेचरचा ग्राफ दाखवलेला आहे. टेम्परेचरच्या प्रमाणात रिलेटिव्ह ह्युमिडिटीवर काय फरक पडते हे तुम्हाला दुसऱ्या ग्राफमध्ये दिसेल. हे जे ब्ल्यू रंगाचा ग्राफ आहे या ग्राफमध्ये तुम्हाला दिसेल. इथे बघा काय होत आहे. रात्री 12 वाजता या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी एवढी होती 62% पकडू आपण. त्यानंतर जसं तुमचं टेम्परेचर डाऊन झालं तसं हे ह्युमिडिटी ही तशी थोडीशी वाढत गेली. बरोबर आहे. या पॉईंटवर टेम्परेचर थोडंसं डाऊन झालेलं आहे. सकाळी 6 वाजता इथे ह्युमिडिटी थोडीशी जास्त आहे. परंतु जसं तुमचं टेम्परेचर वाढत जाईल तसं ह्युमिडिटी मात्र कमी कमी होत गेली. टेम्परेचर वाढलं की ह्युमिडिटी कमी होते. कारण जास्त तापमानाची एअर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. म्हणजे वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते परंतु ह्युमिडिटी कमी असते. म्हणून जेवढं तापमान वाढलं तेव्हा ह्युमिडिटी ही कमी कमी होते. ग्राफ दाखवलेला आहे. या ग्राफवरून हे सिद्ध होते की तापमान कमी झालं की ह्युमिडिटी वाढते. तापमान वाढलं ह्युमिडिटी कमी होते. हे या तुम्हाला ग्राफवरून सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा भाग आहे ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. धन्यवाद.